मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवार यांच्या ट्विटला उत्तर. बंद होणाऱ्या 76% कंपन्या अकार्यक्षम, तर देशामध्ये एकूण 31 लाखांपेक्षा अधिक कंपन्या रजिस्टर आहेत. मुख्यमंत्र्यांची माहिती. फोनवरती बोलून कामं होणार नाहीत, चाकणमध्ये जाऊन तातडीनं बैठक घ्यावी. चाकणच्या खड्ड्यांवरती खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेण्याची सुप्रिया सुळेंची विनंती. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन फोनवर कामं होणार नाही. इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं. पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. पण एमआयडीसी मधील समस्या प्राधान्यानं सोडवल्या जातील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची एक्सपोस्ट. तातडीनं मार्ग काढण्यासाठी उद्योजक, एमआयडीसी अधिकारी, स्थानिक प्रशासन यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची सुनेत्रा पवार यांची माहिती. ज्यांना मत दिलं त्यांना विचारा. पुण्यामधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरती राज ठाकरेंचं वक्तव्य. खड्ड्यांमुळे पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. बस स्थानक परिसरामधील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर बस स्थानकामधील स्वच्छता आणि कामं वेळेवरती केली नाहीत तर संबंधितांना तात्काळ ब्लॅकलिस्टेड करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश. सांगलीच्या ईश्वरपूर एसटी आगारामध्ये जयंत पाटील यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या देखील मांडलेल्या आहेत. बसचा तुटवडा, पास आणि रस्त्यांची समस्या देखील मांडली. शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं जयंत पाटील यांचं आश्वासन. नाशिकच्या मालेगावमधील 1 लाखापेक्षा जास्त पॉपलिन यंत्रमाग कारखाने हे 17 ऑगस्टपर्यंत बंद. राजस्थानमधील कापड प्रक्रिया केंद्रावरती बंदी आल्यामुळे मालेगाव, भिवंडी, इचलकरंजीमधील उद्योग संकटात आलेत. लाखो कारागीर आणि मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संविधानाची प्रतिमा डागाळली याचं काय? खासदार संजय राऊतांचा सवाल. 20 दिवसांनी संसदेमध्ये खाली मान घालून आले आणि खाली मान घालून गेले. संजय राऊत यांची टीका. चेहरे बघा दोघांचे काळे ठिक्कर पडले. 20 दिवसांनी ते काल पार्लमेंटला लोकलज्जस्ते वाले वंदे मातरम जेव्हा आपण गातो संपताना तेव्हा यावंच लागतं. तेव्हा ते खाली मान घालून आले त्या क्षणाला 3 मिनिटासाठी आणि ताबडतोब खाली मान घालून गेले. 56 इंच वगैरे काही नव्हतं. मैं हूँ, संपलो तो विषय. आता दिल्ली खाली करण्याची वेळ आलेली. अशा पद्धतीनं टीका करून काहीही मिळणार नाही. राऊतांनी मोदी आणि शहांवरती केलेल्या टीकेवरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. तर गृहमंत्री शहा देशाला सुरक्षित करण्यासाठी भूमिका घेतात. बावनकुळेंचं मत. गृहमंत्री अमित शहाजी यांनी या देशाला सुरक्षित करण्याकरता प्रचंड आपला या ठिकाणी भूमिका केलेली आहे. आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. संजय राऊत यांचं बोलणं कुणी सिरियस घेत नाही. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यावर टीका करणे हे या ठिकाणी खरं तर आपण अशी टीका केली पाहिजे ज्या टीकेला अर्थ आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकार आणि पीक विमा कंपन्यांवरती साट्या लोट्याचा गंभीर आरोप आहे. जुनी 1 रुपयामधील 4 ट्रिगर योजना पुन्हा एकदा सुरू करावी. कंपन्यांचं टेस्ट ऑडिट करावं, अन्यथा आंदोलन करू. रविकांत तुपकर यांचा इशारा. शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम या कंपन्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं जुनी पीक विमा योजना लागू करा. याचं दूध का दूध, पाणी का पाणी करा. टेस्ट ऑडिट करा आणि या कंपन्यांचं ब्लॅकलिस्ट करा. या कंपन्यांना यांच्यावर कठोर कारवाई करा. अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील. राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांच्या विरोधात 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी सोलापूर न्यायालयामध्ये दाखल केली याचिका. उमेश पाटील यांनी बाळासाहेब गायकवाड यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. महाराष्ट्रामध्ये महाआयडीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सगळ्या सरकारी सेवा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआयडी मोठा आधार ठरेल. नागपूरच्या कुहीमध्ये दुय्यम निबंधक अधिकारी सुधाकर निमजे यांच्या बदलीच्या निरोपाच्या वेळेला सहकाऱ्यांना अश्रू अनावर. कार्यालयीन नात्यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा अधिकार म्हणून निमजे यांची ओळख आहे.
रायगडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती तिरंगा रॅलीचं आयोजन। या तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। माजी सैनिकांचा सत्कार देखील या दरम्यान करण्यात आलाय। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती अलिबाग नगरपालिकेतर्फे शहरामध्ये तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्वतः बुलेट चालवून यामध्ये सहभाग घेतला। नगराध्यक्षा अक्षया नाईकही सहभागी झाल्या। समुद्रकिनारी विद्यार्थ्यांच्या कवायतींनी तिरंगा बाईक रॅलीची सांगता। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती सातारा नगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा बाईक रॅली। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी। नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विदर्भ दौरा। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय। भाजपची संघटनात्मक यंत्रणा पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली। वरिष्ठ विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी सुखबीर सिंग बादल यांची भेट घेतली आहे। नांदेडचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांची देखील रुग्णालयामध्ये उपस्थिती। सुखबीर सिंह बादल यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या नंतर त्यांच्यावरती नांदेडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया देखील पार पडली। आज सकाळी हरसिमरन कौर बादल यांनी मुलीसह गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलंय आणि अखंड पाठामध्ये त्यांनी उपस्थिती लावली होती। मराठी भाषा शिकण्याची रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी उद्याची शेवटची मुदत आहे। मराठी न येणाऱ्यांवरती 18 ऑगस्टपासून कारवाई केली जाईल। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरती मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। मुदत बिलकुल मिळणार नाही। 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे। उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे। 17 तारखेला त्याचा समारोप आहे। 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा। त्याला पकडलं तर ती 1 महिन्याची मुदत आहे। 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची मुदत आहे। 3 महिन्यानंतरही त्याची परीक्षा घेतली जाईल। आमचे RTOचे अधिकारी त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि तरीसुद्धा जर त्याला मराठी आलं नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल। राज्यामधील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय, तर 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू हा गंभीर आजारांमुळे झालाय।